पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एका आरोपीला जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश. चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी करणाऱ्याचाही लावला छडा. दिवाळीच्या आधी पाचपाकाडी सर्व्हिस रोडवर तावडीत सापडलेल्या सुनील रामबरन गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी वय वर्ष 21 राहणार अटाळीगाव आंबिवली कल्याण या दुचाकीस्वाराच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस तपासात ते पिस्टल त्याचा आंबिवली येथील मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्या याने तर बुलेट मोटरसायकल सज्जो उर्फ सेहजाद मोहम्मद शहा यानं दिली असल्याची त्यानं कबुली दिली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि पोलीस पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास करून खबरी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथमेश उर्फ पिल्या राहणार भिवपुरी कर्जत याला जळगाव येथून ताब्यात घेतले. आरोपी प्रथमेश आणि त्याचा साथीदार सज्जो उर्फ सेहजाद मोहम्मद शहा राहणार आंबिवली तसंच इतर साथीदारांनी मिळून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, मुंबई रेल्वे ठाणे ग्रामीण येथे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी आदी एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी 17 गुन्ह्यात यापूर्वीच ते अटक असून त्यांना जामिनावर सुटल्यानंतर लागलीच एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत त्यांनी त्याच्या साथीदारांसह चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात 2 बुलेट गाड्यांसह 4 दुचाकी आणि 7 सोनसाखळी चोरीतील दागिने असा 8,51,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयानं आरोपी सुनील गोयल याला न्यायालयीन कोठडी तर प्रथमेश ढमके याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. त्या गुन्ह्यासंदर्भात संबंधित पोलीस स्टेशनकडून तपास होत आहे आणि त्यामध्ये निश्चित स्वरूपात जे काही आरोपी आहेत ते अरेस्ट काही केलेले आहेत, काही बाकी आहेत. तर अशा पद्धतीचं कुठल्याही स्वरूपाचं दहशत पसरवण्याचं कोणतंही कृत्य असेल तर निश्चित ठाणा पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित आरोपींना आपण अटक तर करणार आणि निश्चित स्वरूपात जे काही त्याच्यावरती स्ट्रॉंग पुरावे एकत्र करून आपण त्याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवू. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आपण त्याच्यामध्ये तपासांती पाहणार. थँक्यू. ठाण्यातील सेंट्रल मैदानात रंगणार धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धा. अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल यांच्या सहकार्यानं धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेचं आयोजन ठाण्यात करण्यात आले. आज सकाळी 9 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं असून यावेळी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी हे विशेष उपस्थित होते. येत्या 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शुक्रवार 24 आणि शनिवार 25 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट सामने होणार आहेत. या स्पर्धेमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड, ठाणे क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्ड, रायगड क्रिकेट संघ रायगड, निशाक जनखल अवाम कल्याण समिती मध्य प्रदेश आणि ग्लोबल फिजिकली चॅलेंज वेलफेअर सोसायटी नागपूर हे संघ सहभागी होणार आहेत. दिव्यांग खेळाडूंच्या या स्पर्धेसाठी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं प्रशिक्षक शशिकांत नाईक यांनी सांगितलं. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए.
हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। उसने पैशाच्या वसुलीसाठी कळव्यात एका अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण केल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. उसने पैसे दिले नाही म्हणून दोघांनी अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून त्याची नग्नधिंड काढल्याची संतापजनक घटना कळव्यात घडली. आरोपी तौसिफ खानबंदे आणि सामील खानबंदे यांनी अल्पवयीन तरुणाला उसने दिलेले 300 रुपये मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून बाजारात त्याला फिरवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौसिफ खानबंदे याला अटक केली आहे. तसंच त्याचा साथीदार समील खानबंदे मात्र फरार आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळव्यातील मुस्लिम मोहल्ला असलेल्या उमरगा दर्ग्याजवळ राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आरोपी तौसिफ खानबंदे यांच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. मात्र ते देण्यासाठी अल्पवयीन फिर्यादी तरुणाला देणं जमलं नव्हतं. मात्र पैसा मागण्याचा तगादा लावून तौसिफ यानं अल्पवयीन मुलाच्या मागे लावला. मात्र तरुणानं पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली. 2 दिवसांपूर्वीच हे दोघे तरुणाच्या घरी गेले होते. ब्लूटूथ हेडफोन का घेतला असा जाब विचारत त्याला चापटीनं मारहाण केली. त्यानंतर तौसिफ आणि त्याचा मित्र सामील यांनी त्याला शिवीगाळ करून त्याच्या जीन्स पॅन्टचा पट्टा काढून आणि अणुकुजीदार हत्यारानं त्याला मारहाण केली. तसंच यावेळी त्यांनी त्यांचे कपडे काढून त्याला नग्न केल्याची घटना घडली. या अमानुष मारहाणीचा आणि नग्नधिंडीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारखेला 17 वर्षाचा एक लहान मुलगा पोलीस स्टेशनला आला आणि त्याने त्याच्या 2 मित्रांनी 300 रुपये उसनवार घेण्याच्या कारणावरून त्याच्याशी त्यांचं भांडण झालं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, जे आरोपी आहेत गुन्ह्यांमधले, त्यांनी त्याला मारहाण केली आणि 300 रुपये परत मागण्याकरताचा त्याच्यावर दबाव केला आणि मारहाण करत असताना त्याने त्याचे कपडे काढून घेतले आणि त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ तयार केला. अशी त्या 17 वर्षाच्या मुलाची तक्रार होती. त्यावरनं कळवा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या एका आरोपीला अरेस्ट केलं आहे आणि दुसरा आरोपीला पाहिजे आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरोपीचं बॅकग्राऊंड काय? आरोपी हे मला वाटतं 9वी 10वी नापास आहे, ड्रॉपआउट आहेत आणि फिर्यादी हा विद्यार्थी आहे. फिर्यादी आहे त्याला तुम्ही इंजिनिअरिंग काउन्सिलिंग वगैरे फिर्यादी आता हा लहान मुलगा आहे, त्याच्यावर जो प्रकार झाला त्या संदर्भात त्याचं काउन्सिलिंग करण्याकरता म्हणून आम्ही एका NGOची मदत घेणार आहोत आणि त्याचं काउन्सिलिंग करून घेणार आहोत. म्हणजे त्याला भविष्यात त्या संदर्भात त्याचा कुठेही त्याला त्रास होणार नाही. सर काय गंभीर दुखापत झाली का त्याबद्दल? गंभीर दुखापत नाही आहे, त्याला मारहाण झालेली आहे. साधारण व्यवहार कितीचा होता आणि एवढं व्यवहार किती त्या आपापसातली त्यांची पैशांची देवाणघेवाण आहे. 300 रुपयाचं देण्यासंदर्भातला तो त्यांचा वाद होता. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी ठाण्यात सोमवारी निघणार सत्यशोधक दिंडी. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया आणि अभय कांता यांनी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन असून या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरावर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्योतिबा फुले आयुष्यभर झटले. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला.
आज त्या सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणं गरजेचं आहे. या विचारानं प्रेरित होऊन ठाणे शहर आणि जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीनं भगवती मैदान नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान गणेशवाडी ठाणे महानगरपालिकेजवळ दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर असणार असून सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के.ई. हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादार मुकादम या 2 ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतिशील पाठिंबा दर्शवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष, ऐक्यवादी, स्वराज्य इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी या सक्रिय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. या दिंडीमध्ये महात्मा फुले यांचे विचार मांडणाऱ्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आले. ज्योतिराव फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगानं डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता, निर्मला पवार या सर्वांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून सत्यशोधकी विचारांचा जागर ठाणे जिल्ह्यात व्हावा या अनुषंगानं येत्या 27 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता भगवती मैदान ते गोदूताई परुळेकर उद्यान अशी सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. या संदर्भात विस्तृत माहिती डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्याला देतील.